आज आपण पाहणार आहोत एक हायवे टच बाग. मित्रांनो, समोर जो पाहता तो आहे आपला निवळी गणपतीपुळे हायवे आणि या हायवेला लागूनच असलेला आजचा हा 114 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट. नुसता प्लॉट नाही आहे, या प्लॉटसोबत तुम्हाला एक छोटीशी नारळाची वाडी, छोटीशी आंब्याची बाग, छोटीशी काजूची बाग अशा प्रकारे कोकणी वाडी ही मिळून जाणार आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या प्लॉटमध्ये, आपल्या आजच्या 114 गुंठ्याच्या ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणपणे 1500 स्क्वेअर फीटचं कोकणी घर देखील मिळून जातं आहे, जे आपण खालती पाहू शकाल. पाण्यासाठी मोठाली विहीर आहे आणि वर्षाच्या 12 महिने पुरेल अशा प्रकारचं पाणी या विहिरीमधून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. घराच्या पाठीमागच्या साईडला आंबा, काजू, नारळाची बाग आहे आणि घराच्या पुढच्या साईडला या ठिकाणी बघू शकाल की शेततळे आहेत. अर्थात जागा मालक या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भात शेती देखील करत आहेत. मित्रांनो, पूर्णपणे टेबल स्वरूपाचा आजचा प्लॉट आहे आणि ऑलमोस्ट सर्व प्लॉट हा माती स्वरूपाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला हवा त्या प्रकारचं उत्पन्न या जागेमधून आपण नक्की देऊ शकता. पूर्ण जागेची शासकीय मोजणी झाली आहे आणि पूर्ण जागेला दगडी गडगा देखील आहे. मित्रांनो, पाण्यासाठी म्हणाल तर आपण बघू शकाल की आपल्या घराच्या समोरच मोठाली विहीर आहे आणि पुन्हा सांगतोय वर्षाच्या 12 महिने पुरेल, म्हणजे आत्ता मे महिना चालू आहे आणि आता देखील साधारणपणे 5 ते 6 फूट हाईटला जमिनीपासून हे उत्तम पाणी एवढं या जागेमध्ये उपलब्ध आहे. साधारणपणे दर दिवशी एक 2 ते 3 हजार लिटरचा उपसा आपण सहजरित्या करू शकाल. विहिरीला लागूनच ते छोटंसं पंप हाऊस आहे. लाईटचं कनेक्शन क्षेत्र आपण बघू शकाल. सद्गुरूंच्या छायेमध्ये वसलेली आजची ही प्रॉपर्टी आहे असं मी मागाशी म्हटलं होतं आणि त्याला कारण देखील अगदी प्रॉम्प्ट होतं. मित्रांनो, घराच्या शेजारी बघू शकाल की औदुंबराचं झाड आहे आणि या ठिकाणी जागा मालक यांच्याकडून या झाडाची पूजा ही दररोज केली जात आहे. आता या जागेमध्ये कोणकोणत्या झाडांची लागवड केली आहे ही देखील माहिती समजून घेऊया. मित्रांनो, आपल्या जागेमध्ये 114 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 30 हापूस आंब्याची मोठी कलमं आहेत. या व्यतिरिक्त 20 नारळाची झाडे आहेत. एक साधारणपणे 10 ते 12 काजूची झाडं आहेत आणि थोडीफार चिकू, रातांबा इत्यादी झाडं तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो, आपल्या या प्रॉपर्टीला टार रोड टच आहे, स्ट्रेट हायवे टच आहे आणि तिथेच आपल्या गावचा बस स्टॉप देखील आहे. जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या जागेपासून मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. आता मार्केटचा आपण विचार केला तर जाकादेवी बाजारपेठ जी आहे ती आपल्या जागेपासून मोजून 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याहून थोडी मोठी बाजारपेठ निवळी आहे, इकडनं मोजून 9 किलोमीटरच्या अंतरावरती. बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी मला गावामध्ये या डेफिनेटली मिळून जातील. मित्रांनो, आपल्या या जागेला लागून निवळी गणपतीपुळे हायवे केला आहे. आपल्या या जागेपासून गणपतीपुळे देवस्थान एक मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे, एक्झॅक्टली 22 किलोमीटरच्या अंतरावरती. या 114 गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं आणि त्यातून मिळणाऱ्या कोकणी वाडीचं ते व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 1,20,00,000 रुपये. थोडंफार नक्कीच निगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या. आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा.